नमस्कार, मी संतोष पाटील, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी। आपण सर्वांना आवाहन करतो की रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व रिंगण फिटनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सर्वांसाठीच एक व्यायामाची आवड लागावी या दृष्टिकोनातून शारदीय नवरात्रोत्सव रन आपण घेत आहोत। ही रन साधारणपणे 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे। तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपण आपल्या घरी जे काही व्यायाम करतो, जे व्यायामाचे अनेक प्रकार आहेत। तुम्ही धावू शकता, चालू शकता किंवा सायकलिंग करू शकता, सूर्यनमस्कार घालू शकता। असे जे तुम्ही व्यायाम करता याचं सर्व रेकॉर्ड हे जर आमच्याकडे पाठवलं तर त्यामधून म्हणजे संकल्पना कशी आहे की नवरात्र उत्सवमध्ये आपण घटस्थापना करतो। घटस्थापना म्हणजे चांगल्या विचाराची बीज रोवतो। तर अलीकडे आपल्याला कसं आहे की आपले पूर्वज जसे होते, माणसाची उत्क्रांती झाली, त्या उत्क्रांतीमध्ये सर्वात महत्त्वाचं असं होतं की आपण जवळजवळ 10 लाख वर्ष ही आपण जंगलात राहत होतो आणि शेवटची 10,000 वर्ष आपण शेतीचा शोध लागला। साधारणपणे तुम्हाला अगदी सिंपल सांगायचं म्हटलं, दिवसामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर 24 तासामध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर 23 तास 55 मिनिटं ही आपण जंगलात होतो आणि फक्त 5 मिनिटं आपण शेती करत आहोत। तर एवढ्या कमी वेळामध्ये आपल्याकडे शारीरिक बदल होत नाही। आपली जी पूर्वीची आपली जी संकल्पना आहे, हा माणसाचा स्वभाव किंवा स्थायी भाव जो आहे हा सतत हालचाल करण्याचा, पळण्याचा हाच आहे। पण आपण आपल्या लाईफस्टाईलमुळं जशी विज्ञानाची प्रगती झाली, यंत्राचा आपण जसा वापर करायला लागलो, त्यामुळे माणसाच्या हालचालीवर नियंत्रण आलं आणि आपण आपल्या जे आपली कॅपॅसिटी होती ती आपण विसरून गेलो। तर पूर्वी कसं असायचं की जंगलामध्ये आपण आपलं अन्नधान्य शोधण्यासाठी वगैरे धावत असायचो। वाघ, सिंह यांच्यापासून बचाव करण्यासाठी पळणे, सतत हालचाल करणे हा एकमेव पर्याय होता। आता अलीकडच्या मॉडर्न लाईफमध्ये आपणाला नवीन प्रकारचे वाघ, सिंह म्हणजे हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, वेगवेगळे डायबिटीस असे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारापासून आपल्याला जर वाचवायचं असेल तर आपण सतत हालचाल करायला हवी, धावायला हवं। तर यामध्ये आपल्याला हे सर्व करण्यासाठी जीव वाचवायचा तर परत एकदा धावावं लागेल। तर आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे। सर्वच आपल्याला नेहमी वाटत असे की आपलं कोणतरी कौतुक करावं, आपण स्लिम आणि फिट असावं, पण यासाठी आपण कृती तर काही करत नाही। म्हणून आम्ही नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये एक चांगला विचार म्हणजे व्यायामाची कुठूनतरी सुरुवात व्हावी, एक चांगल्या गोष्टीची बीज रोवावी अशा दृष्टिकोनातून आपण जशी आपण रोजनिशी लिहितो त्या पद्धतीनं आपण रोज जो काही व्यायाम करतो ती व्यायामाची एकदा सवय लागावी आणि तो व्यायाम आपण डेली नोंद करून तो जर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे जर व्हर्च्युअल पद्धतीने आम्हाला रोज कळवला तर आम्ही त्याचं व्हॅल्युएशन करून सर्वांना सर्टिफिकेट्स देणार आहोत। याचा मूळ उद्देश असा आहे की सर्वांनी, पूर्ण कुटुंबांनाही जो व्यायाम करावा त्याची नोंद ठेवावी आणि त्या नोंदीचं कौतुक आमच्याकडून रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी रिंगण फाउंडेशन कडून होईल। आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आता मॉडर्न लाईफमध्ये ज्या काही व्यायाम ही अशी गोष्ट आहे की ती स्वतःलाच करावी लागते। आपण असं कोणाला म्हणजे बाकी सगळी जी कामं आहेत हे आपण सांगू शकतो किंवा माझ्यासाठी हे काम, आपण नोकरी ठेवून कामं करू शकतो, पण व्यायाम ही अशी गोष्ट आहे की ती स्वतःच करावी लागते आणि त्याचा फायदाही स्वतःलाच होतो। म्हणजे नेहमी हे लक्षात ठेवा की आपली आत्मप्रतिष्ठा व सुप्रतिमा उंचावण्यासाठी, आपलं ड्रीम प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि आपण नो युअर सेल्फ, तुमची बॉडी स्वतःला कळण्यासाठी, माझा BMI किती आहे, स्टँडर्ड BMI किती पाहिजे, हे सगळं व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी आपण रोजच्या रोज व्यायामाची सवय लावा। त्यासाठी आम्ही संयुक्त विद्यमाने ही चळवळ राबवतोय आणि एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात गेली सातत्यानं 4 वर्ष रिंगण फिटनेस आणि रोटरी क्लब ही चळवळ राबवतोय आणि त्याचे रिझल्टही फार चांगले आले। म्हणजे आता ह्याला परदेशामधून सुद्धा नोंदणी होते, जर्मन, अमेरिका इथून वेगवेगळ्या देशातून आपल्याकडे स्पर्धकांची नोंद होते आणि त्यांनी सगळे आपले डिटेल्स यामध्ये देतात। आता मुवमेंट्स यामध्ये महिलाही मागे नाहीत। आता परवा आपल्याकडे जी ट्रायथलॉन स्पर्धा झाली कोल्हापूरला, त्यामध्ये आपल्या इचलकरंजीतून साधारणपणे 20 लोकांनी सहभाग घेतला होता हाफ मॅरेथॉनसाठी आणि त्यामध्ये 5 महिला ही होत्या
आणि त्या सर्वांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. ही अगदी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे ही जी चळवळ आहे ही अशीच आपण मोठ्या ताकदीनं पुढे नेऊया आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊन एक चांगल्या पद्धतीची सुरुवात करून त्याची नोंद घ्यावी असे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो. आता या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत या सर्वांनी आपापल्या जबाबदारीवर व आपापल्या क्षमतेप्रमाणे करायचे आहेत. याला कोणतीही वयाची अट नाही. अगदी लहानापासून थोरापर्यंत सर्वजण ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता आणि या चळवळी यशस्वी करू शकता. सो बेस्ट लक फॉर युअर फ्युचर.